नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बसपा गटनेता पदाच्या वादावर सुनावणी. नगरसेविका गुंफा मेश्राम यांच्या बाजूने निकाल. मनपा स्थायी समिती सभापतींची निवड 2 मार्चला. विलास इंगोले सभापती होण्याचे संकेत. तपोवन माधवी विहार मधील चोरीचा आरोपी जेरबंद. गुन्हे शाखेने केला मुद्देमाल जप्त. रेल्वे मंत्र्यांचं अंदाजपत्रक सादर. महाराष्ट्राच्या तोंडाला पुसलीत पानं. दिलासा एकच, रेल्वे भाडेवाढ नाही. दुचाकी चोरांकडून आणखी एक गाडी जप्त. गाड्यांची संख्या झाली 9. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. माधवी विहार तपोवन येथे 22 फेब्रुवारीला चोरी झाली होती. गुन्हे शाखेने या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून मालही जप्त केलाय. तपोवन मधील माधवी विहार येथे राहणारे अरविंद ढोणे यांच्या घरी 22 फेब्रुवारीला चोरी झाली होती. 160 ग्रॅम सोनं व 40,000ची नगदी चोरट्यांनी लंपास केली. गाडगेनगर पोलीस व गुन्हे शाखा या चोरीचा तपास करत आहेत. गुन्हे शाखेने या प्रकरणी एका चोराला अटक केली असून त्याच्या जवळून मालही जप्त केलाय. शेख वसीम असं या आरोपीचं नाव असून तो पॅराडाईज कॉलनीतील रहिवासी आहे. विशेष म्हणजे तो तोमय शाळेच्या वाहनाचा ड्रायव्हर आहे. गेल्या 3 दिवसांपासून गुन्हे शाखेचे एपीआय थोरात व त्यांची चमू शेख वसीमच्या मागावर होती. त्याला जेरबंद करण्यात आलं असून मालही जप्त करण्यात आला आहे. यामध्ये आणखीही आरोपी वाढणार आहेत व त्यांच्याकडून आणखी मालही मिळेल अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 22 तारीख को दोपहर में माधवी विहार तपोवन में एक घरफोड़ी और चोरी हुई थी. फिरियादी के मुताबिक उसमें 160 ग्राम सोने के गहने और 40,000 रुपये कैश चोरी हुई थी. इस मामले में पुलिस स्टेशन गाडगेनगर में अपराध दर्ज किया गया था. इस अपराध का तपास गाडगेनगर पुलिस भी कर रही थी और हमारे पैरेलल तपास हमारे क्राइम ब्रांच की तरफ से भी किया जा रहा था, जिसमें हमारे क्राइम ब्रांच के पीएसआई नितिन थोरात और उनकी टीम ने मेहनत करके उस घरफोड़ी और चोरी को डिटेक्ट किया है. उसमें एक आरोपी शेख वसीम को अरेस्ट किया गया है. उसने गुनाह की कबूली दी है. उसके पास से कुछ माल भी चोरी का माल जब्त किया गया है. अभी उस आरोपी का पुलिस कस्टडी के लिए उसको कोर्ट में पेश किया जाएगा. पुलिस कस्टडी मिलने के बाद बाकी का भी जो मुद्देमाल है वो रिकवर करने की कोशिश की जाएगी. शहर कोतवाली पोलिसांनी 2 दुचाकी चोरांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडून 8 दुचाकी जप्त केल्या होत्या. त्यामध्ये आणखी एका दुचाकीची भर पडली आहे. आता चोरीच्या गाड्यांची संख्या 9 झाली आहे. अचलपूरहून 2 दुचाकी चोरांना पोलिसांनी जेरबंद केलाय. त्यांच्याकडील दुचाकी जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. शहर कोतवाली पोलिसांनी प्रथम 5 गाड्या जप्त केल्या होत्या. बुधवारी 3 गाड्या तर गुरुवारी आणखी एक गाडी जप्त केली आहे. चोरीच्या जप्त दुचाकींची संख्या आता 9 झाली आहे. महिला व युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर नवीन ॲपची मदत घेतली जाणार आहे. आय वॉच कंपनीच्या या ॲपचं प्रात्यक्षिक पोलीस आयुक्तांनी बघितलं. आय वॉच कंपनीच्या निशुल्क ॲपचं प्रात्यक्षिक पोलीस आयुक्तांसमोर सादर करण्यात आलंय. हे ॲप निशुल्क डाउनलोड होणार आहे. कोणतीही समस्या असुरक्षिततेचा प्रसंग महिला व युवतीवर आल्यास या ॲपवर क्लिक करायचाच अवकाश की पोलिसांना युवतीचा मोबाईल क्रमांक लोकेशन माहिती होणार व ताबडतोब मदत मिळणार. अमरावतीत ही सोय 4 ते 5 दिवसात सुरू होणार आहे. एक आय वॉच नावाचं एक
मोबाईल ॲप आहे आणि त्याच्या संबंधात जी कंपनी आहे त्यांनी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना एक डेमो दिलेला आहे आणि ते अत्यंत चांगलं असं ॲप्लिकेशन आहे की जे अमरावती शहरामध्ये लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि त्याची वैशिष्ट्ये अशी असणार आहेत की महत्त्वाचं म्हणजे महिलांचे सुरक्षेसाठी आणि सेफ्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे ते ठरणार आहे. यांना हे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. आपल्याला कुठल्याही स्टोअरमधून आपल्याला ते डाउनलोड करता येईल आणि त्यामध्ये फक्त आपण एकदा डाउनलोड केलं असेल तर त्यामध्ये एक फक्त म्हणजे आपण जर अडचणीत असाल म्हणजे एखादी महिला किंवा एखादी मुलगी जर अडचणीत असेल आणि तिला जर इमिडिएट काही पोलीस रिस्पॉन्स पाहिजे असेल तर एक बटन फक्त जर क्लिक केलं तर इमिडिएटली ते जो मेसेज आहे तो आमच्या कंट्रोल रूमपर्यंत येईल आणि फक्त मेसेज येणार नाही तर कोणत्या मोबाईल नंबरवरून आलेला आहे तो नंबर येणार, ती व्यक्ती म्हणजे ती मुलगी जी आहे ती कुठे उभी आहे म्हणजे जे ठिकाण आहे त्याचं पण म्हणजे एक GPS GIS लोकेशन येणार आणि त्याचबरोबर त्या मुलीच्या संदर्भात जे तिचे नातेवाईक आहेत त्यांचे पण कॉन्टॅक्ट्स आणि ते पण येतील म्हणजे जेणेकरून कंट्रोल रूममधून इमिडिएट जी ॲक्शन आहे म्हणजे एकतर काय की कोण व्यक्ती धोक्यात आहे ते ठिकाण आणि आणखी कुठल्या तिच्या नातेवाईकांची मदत घ्यायची हे सर्व डेटा जो आहे तो इमिडिएटली विदिन सेकंड आमच्याकडे कंट्रोलमध्ये मिळेल आणि इमिडिएटली ॲक्शन घेता येईल. तर महिलांचे किंवा मुलींचे सुरक्षेसाठी हे iWatch जे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्याचे सध्या इन्स्टॉलेशनचे काम सुरू आहे. एक 2-4 दिवसामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल आणि त्यानंतर ॲक्च्युअली त्याचं कामकाज सुरू ॲक्च्युअली कुणालाही वापरतो पण आम्ही जास्त म्हणजे आमचा जो रोख आहे आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते महिलांचे सुरक्षिततेसाठी आम्ही याचा अवलंब करतो आहोत. अगदी ज्येष्ठ नागरिक पण याचा वापर करू शकतात परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही महिलांसाठी म्हणून याचा वापर करणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण भाग असलेल्या रेल्वेचं अंदाजपत्रक रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत सादर केलं. यामध्ये दिलासादायक एकच बाब आहे ती म्हणजे रेल्वे भाड्यात वाढ करण्यात आलेली नाही. मोदी सरकारचं पहिलं रेल्वेचं अंदाजपत्रक सादर झालंय. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत हे अंदाजपत्रक मांडलं. या अंदाजपत्रकात सर्वात दिलासादायक बाब ही की रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आलेली नाही. रेल्वे plan to set up waste to energy conversion plants near the major coaching terminals to dispose waste in an environment friendly manner. One pilot plant will be set up to begin with, followed by many more in the near future. The condition of toilet facilities is our stations and trains need major improvement. We'll build new toilets covering 650 additional stations compared to 120 stations last year. Bio toilets are being fitted in coaches. So far, we have replaced the existing toilets with 17,388 bio toilets. This year alone, we intend to replace another 17,000 toilets. Research and Design and Standard Organization has also been tasked with making available within a period of 6 months a design of vacuum toilets. Even the quality of Indian Railways onboard housekeeping service, presently available in 500 pairs of 10, is being relooked to make it more effective. We'll take simple steps immediately to address customer concern. I take this opportunity to appeal to all my fellow citizens that Railways is your traveling home. Please keep it clean. Bed linen. We will launch a program to improve design, quality and cleanliness of bed linen within the next 6 months. We have approached NIFT for designing bed linen. Additionally, the facility of online booking of disposable bedrolls at select stations is being extended to all passengers through IRCTC portal on payment basis. We'll increase the number of mechanized laundries. Helpline. I hope people don't have to use it, but they still need it, is a helpline. Every responsive organization should have a system to address grievances from its valued customers. In all, an all India 24/7 helpline number 138 will become operational
to attend to the problems of passengers on a real-time basis. Passengers will be able to call up for complaints even while on trains. A mobile application to redress railway-related complaints is also being developed. पायाभूत बदलांवर रेल्वे अर्थसंकल्पात भर देण्यात आलाय. सर्वेक्षणानंतरच नवीन रेल्वे गाड्यांची घोषणा करणार असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलंय. Further, keeping in mind the criticality of security-related issues, we have dedicated toll-free number 182 for receiving security-related complaints. Railways would utilize resources from Nirbhaya Fund for augmenting security for a woman passenger, for which I thank the Honorable Finance Minister for being so generous in doing many things besides this. Ticketing. One of the biggest problems faced by the common man intending to travel in unreserved class is purchasing a ticket. We are introducing Operation 5 Minutes to ensure that a passenger traveling unreserved can purchase a ticket within 5 minutes. Provision of modified hot buttons coins, vending machines and single destination teller windows will drastically reduce the transaction time. For the differently able travelers, a special initiative is being launched whereby they can purchase concessional e-tickets after only one-time registration. It is also proposed to work toward developing a multilingual e-ticketing portal. We will move towards crediting all refunds to the banking system. In Central, Western and Southern Railway suburban stations, we have already started a pilot project of issuing unreserved tickets on smartphones. We hope to extend this facility progressively to all stations. Automatic ticket vending machines with smart cards and currency options have also been installed in many stations. It is proposed to proliferate this further and also to introduce debit card operated machines. Introduction of integrated ticketing system on the lines of rail-cum-road tickets. 4 महिने पहिले तिकीट बुकिंग आता करता येणार असून अनारक्षित तिकीट 5 मिनिटात बुक करता येईल. ट्रॅकवरून रेल्वे घसरण्याच्या घटनांना पायबंद लावण्यासाठी विशेष सिस्टम, अपघात कमी करण्यासाठी सुरक्षेचे उपाय, महिलांच्या बोगीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अशा आवश्यक सोयी करण्यावर या अंदाजपत्रकात भर देण्यात आला आहे. To provide freedom to our valued passengers to select their meals from array of choices including local cuisine, e-catering has been introduced in 108 trains on an experimental basis only last month. Food can be ordered through the IRCTC website at the time of booking tickets. We are working to integrate the best food chains in our country in this project. Depending on the response from our customers, the facility will be extended to cover more trains. It is also intended to set up base kitchens in specified division to be run by highly credible agencies for serving quality food. अतुल्य भारतासाठी अतुल्य ट्रेन सुविधा देणार, स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत योजना राबवणार असे या अंदाजपत्रकात आहे. विशेष म्हणजे मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर ऑडिओ व्हिडिओ संदेशाची व्यवस्था करण्याचे आश्वासन या अंदाजपत्रकात आहे, जेणेकरून रेल्वे क्रॉसिंगवरील भीषण अपघातांना आळा बसेल. यासाठी 6,500 कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी मात्र खास कोणतीही घोषणा या अंदाजपत्रकात नाही. महाराष्ट्रात कोणताही नवा प्रकल्प नाही. महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीत दुचाकी गाडीचे इंजिन दुरुस्ती केंद्र लावण्यासाठी जागेचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन MIDCच्या प्रादेशिक कार्यालयातील शिपाई जगन्नाथ भोजने यांनी 8,000ची लाच तक्रारदाराला मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली असता कारवाई करून भोजने यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे.
अनधिकृत मोबाईल टॉवर महापालिकेनं न हटवल्यास आपण हे टॉवर पाडू व भंगारात विकू असा इशारा नगरसेवक प्रदीप दंदे यांनी दिला होता। त्यांनी आपला शब्द खरा केलाय। टॉवर पाडण्यास सुरुवात झाली आहे। शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरचा मुद्दा आमसभेत गाजला होता। हे टॉवर्स महापालिकेनं न हटवल्यास आपण हे मोबाईल टॉवर्स पाडू व भंगारात विकू असा इशारा नगरसेवक प्रदीप दंदे यांनी दिला होता। त्यानुसार त्यांनी कारवाई सुरू केली आहे। विलासनगर प्रभाग क्रमांक 10 साहूबाग पश्चिम येथे रिलायन्स कंपनीचं अनधिकृत मोबाईल टॉवर आहे। नगरसेवक प्रदीप दंदे व त्यांचे कार्यकर्त्यांनी टॉवर पाडणं सुरू केलं आहे। प्रदीप भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रदीप भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या अनधिकृत मोबाईल टॉवर विषयी महापालिकेला अनेक निवेदनं देऊनही उपयोग न झाल्याने दंदे संतापून दिलेला इशारा खरा करून दाखवत आहेत। गेल्या 1 वर्षापासून रिलायन्स आणि वोडाफोनचे अवैध टावर विलासनगरमध्ये आहेत। ती अवैध असल्याने तोडण्यात यावेत अशी मागणी प्रशासनाला केली, परंतु गेल्या दीड वर्षापासून मनपा प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं। जानेवारीच्या आमसभेमध्ये आम्हाला सांगितलं प्रशासनाने की आम्ही लवकरच तोडू। जानेवारीची आमसभा गेली, फेब्रुवारीची आली। फेब्रुवारीच्या आमसभेमध्ये म्हणणे लवकरच तोडू आणि म्हणून फेब्रुवारीच्या आमसभेमध्ये आम्ही सांगितलं की 25 फेब्रुवारीपर्यंत जर तुम्ही तोडत नसाल तर 26 फेब्रुवारीला आमचे कार्यकर्ते हे तोडतील, टावर तोडतील। आणि त्या पद्धतीनं आज 26 तारखेला आमच्या कार्यकर्त्यांनी रिलायन्सचे हे टावर हे तोडण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। खालचे संबंध काम हे उद्ध्वस्त केलेले आहे आणि मनपा प्रशासनाला हे चपराक आहे की मनपा प्रशासन म्हणते एक टावर तोडायला 2 लाख रुपये लागतात। मोठमोठ्या कंपन्यांची मखलाशी करणाऱ्या प्रशासनाला आम्हाला प्रश्न आहे का रस्त्यावर एखादा जर कोणी आपला रोजीरोटी कमवणारा जर दुकानदार असेल तर त्याचं तुम्ही दुकान अवैध असल्यामुळे तुम्ही तातडीने तोडता। आमची बुद्धाची मूर्ती तुम्ही अवैध असल्यामुळे तोडून टाकली आणि या कंपन्यांचे मोठमोठे टावर जर अवैध आहेत तर मग ती तोडायला तुम्हाला लाज का वाटते? आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी हे अवैध टावर तोडण्याची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींची निवडणूक 2 मार्चला होण्याचं निश्चित झालेलं आहे। काँग्रेसचे विलास इंगोले हे स्थायी समितीचे नवे सभापती असतील यावरही शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। अमरावती महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प मनपाच्या आमसभेत काँग्रेसचे विलास इंगोले मांडतील। मनपाच्या वर्तमान स्थायी समितीचे शेवटचे 3 दिवस उरले आहेत। त्यापूर्वी स्थायी समिती सभापतीची निवडणूक घेतली जाते। 2 मार्चला मनपाच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक होईल। काँग्रेसच्या वाट्याला हे पद आलंय। काँग्रेसचे विलास इंगोले स्थायी समितीचे नवे सभापती म्हणून विराजित होण्याचे शुभ वर्तमान आहे। अमरावती महानगरपालिकेच्या बहुजन समाजवादी पार्टी गटनेतापदी गुंफा मेश्राम यांच्या बाजूने हायकोर्टाने निकाल दिलाय। गुरुवारी हायकोर्टात बसपाच्या गटनेतेपदाच्या वादावर सुनावणी झाली। अमरावती महानगरपालिकेचा कोणता ना कोणता वाद कोर्टात आहेच। गुरुवारी हायकोर्टात मनपाच्या बसपा गटनेते पदाच्या वादावर सुनावणी झाली। बसपाच्या मनपा गटनेतेपदी पक्षाने गुंफा मेश्राम यांना नियुक्त केलं तेव्हा अजय गोंडाणे यांनी नियुक्तीला आव्हान दिलं। तो वाद हायकोर्टात गेला। गुरुवारी हायकोर्टाने गुंफा मेश्राम यांच्या बाजूने निकाल दिलाय। हे प्रकरण येथेच थांबते की पुन्हा कोर्ट खेळल्या जाते हे बघावे लागणार आहे। अमरावती महानगरपालिकेची स्थिती दिव्याखाली अंधार अशीच आहे। महापालिकेच्या प्रवेशद्वारानजीकच्या नाल्या तुंबलेल्या तर आवारात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार आहे। अमरावती महानगरपालिकेच्या आवारात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार आहे। येथे दररोज शेकडो नागरिक आपल्या कामांसाठी येतात। अशा वेळी एखाद्या कुत्र्याने त्यांना चावा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। 10-12 कुत्र्यांचा वावर पार्किंगमध्ये वरांड्यात जिकडे तिकडे दिसून येतोय। ही कुत्री कडाकडा भांडत असतात। शहरातील मोकाट कुत्र्यांना प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिक करतात।
प्रत्यक्षात महापालिकेतील कुत्र्यांच्या वावरालाच प्रतिबंध नाही तर शहरात काय कारवाई होणार असा सवाल नागरिकांचा आहे। सहकार कायद्यानुसार स्थापन झालेल्या अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या 29 मार्चला घेण्यात येते आहे। संचालक पदासाठी प्राप्त अर्जांची छाननी गुरुवारी करण्यात आली। जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी श्रीमती PN धामणे यांच्या देखरेखीत अभिनंदन बँकेच्या संचालक पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे। गुरुवारी संचालक पदाच्या निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या उमेदवारी अर्जाची पडताळणी करण्यात आली। शुक्रवारी अभिनंदन बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल। 13 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल। 29 मार्चला निवडणुकीसाठी मतदान होईल। अभिनंदन बँकेची सभासद मतदार संख्या 5192 इतकी आहे। 30 मार्चला मतमोजणी व लगेच निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती धामणे अधिकृत निकाल जाहीर करतील। सहकार क्षेत्रातील निवडणुकांची सुरुवात या निवडणुकीपासून होते आहे। यानंतर आणखी 3 बँकांची निवडणूक होईल। अमरावती ट्रेड युनियन काउन्सिलने जिल्हाधिकारी कार्यालयात धरणं आंदोलन केलं। सरकार सतत कामगारांना प्राप्त कायद्यांतर्गत सुरक्षा नष्ट करण्याचा प्रयत्न करते असं काउन्सिलचं म्हणणं आहे। कामगार कायद्याशी छेडछाड बंद करावी, भूमी अधिग्रहण अध्यादेश परत घ्यावा, सार्वजनिक क्षेत्राचं खासगीकरण बंद करावं आदी मागण्या काउन्सिलने केल्या आहेत। किमान वेळात मागती मोल आपल्याला कशी हिसकावून घेता येईल याच्यासाठी नरेंद्र मोदींनी अनेक वर्षापर्यंत आपल्या देशामध्ये संघर्ष झाल्यानंतर मागच्या सरकारने कायदा पास केला होता, एक नवीन भूमी अधिग्रहण कायदा 2013। याच्यामध्ये नरेंद्र मोदीचा पक्ष यांनी सुद्धा सहमती दिली होती। त्या कायद्यामध्ये जुना कायदा इंग्रजांचा 1894चा ते मोडून शेतकऱ्याला काही संरक्षण देण्यात आलेलं होतं। त्याच्या जमीन त्याच्या सहमतीशिवाय घेतली जाणार नाही। शेंदोळा खुर्द येथील माजी उपसरपंचांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरू केलं आहे। ग्रामपंचायतीच्या जमिनीवर अतिक्रमण, बनावट कागदपत्र, अपहार करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे। शेंदोळा खुर्द येथील भ्रष्टाचारी उघड जाण्यासाठी आम्ही 25 मागण्याची सरकारला मागणी केली आहे। त्या आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही। त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण करणार नाही। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। गुरुवार कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 20 डिग्री सेल्सिअस। शुक्रवार कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेने वर्तवलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। बसपा गटनेता पदाच्या वादावर सुनावणी, नगरसेविका गुंफा मेश्राम यांच्या बाजूने निकाल। मनपा स्थायी समिती सभापतींची निवड 2 मार्चला, विलास इंगोले सभापती होण्याचे संकेत। तपोवन माधवी विहार मधील चोरीचा आरोपी जेरबंद, गुन्हे शाखेने केला मुद्देमाल जप्त। रेल्वे मंत्र्यांचं अंदाजपत्रक सादर, महाराष्ट्राच्या तोंडाला पुसलीत पानं, दिलासा एकच, रेल्वे भाडेवाढ नाही।
दुचाकी चोरांकडून आणखी एक गाडी जप्त, गाड्यांची संख्या झाली 9. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.